वर्ग चौथा, विषय परिसर अभ्यास भाग 1. यामधील पाठ 11वा, पाहू तरी शरीराच्या आत. अध्ययन निष्पत्ती. आपल्या अंतर इंद्रियाची स्थाने ओळखतात व अंतर इंद्रियाची कार्य स्पष्ट करतात. नमस्कार. या व्हिडिओमध्ये वर्ग चौथा, विषय परिसर अभ्यास भाग 1 यामधील पाठ 11वा, पाहू तरी शरीराच्या आत. या पाठातील अंतर इंद्रियामध्ये हृदय या अंतर इंद्रियाची माहिती शिकणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हृदयाचे स्थान, हृदयाचे आकुंचन, हृदयाचे प्रसरण, नाडीचे ठोके इत्यादी माहिती शिकणार आहोत. याचा उपयोग तुम्हाला सहजतेने समजण्यासाठी, प्रश्न उत्तर समजून घेण्यासाठी, पाठाला व्हिडिओच्या माध्यमातून हसत खेळत आनंदाने शिकण्यासाठी होणार आहे. चला तर मग सर्व गोष्टी आपण सविस्तरपणे स्क्रीनवरच समजून शिकूया. आपल्या शरीराच्या आतमध्ये महत्त्वाची अंतरिंद्रिय असतात. ही अंतरिंद्रिय शरीराच्या 4 मुख्य पोकळ्यात राहतात. त्या 4 मुख्य पोकळ्या शिरोपोकळी, वक्षपोकळी, उदरपोकळी व कटिपोकळी अशा आहेत. या 4 पोकळ्यामध्ये ग्रासनलिका, हृदय, फुफ्फुसे व मेंदू ही अतिमहत्त्वाची अंतरिंद्रिय असतात. आपल्या शरीरात रक्त असते. आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो, ती संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे काम रक्त करते. आपण अन्न खातो, त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोहोचवण्याचे काम रक्तच करते. त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त खेळते ठेवावे लागते. ते काम हृदय करते. हृदय हे शरीरातील एक महत्त्वाचे अंतरिंद्रिय आहे. ते वक्षपोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते. ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. हृदयाच्या भिंतीही लवचिक असतात. करून पहा. तुमचा तळहात छातीवर मध्यभागी पण थोडासा डावीकडे ठेवा. स्वतःच्या हृदयाचे ठोके जाणवतात त्याचा अनुभव घ्या. हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण आलटून पालटून न थांबता होत असते. हृदयाचे शिथिलीकरण झाले की हृदयामध्ये रक्त व हवा येत असते. रक्त व हवेतील ऑक्सिजन एकमेकात मिसळून रक्त शुद्ध होते. ही प्रक्रिया कशी होते हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. हृदय कुंचन पावले की हृदयातील रक्त रक्तवाहिन्यामध्ये ढकलले जाते. पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात. आपण तळहात छातीवर मध्यभागी पण किंचित डावीकडे ठेवला तर हृदयाचे ठोके जाणवतात. मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते. तिथे बोटे टेकवली तरी हे ठोके आपल्याला जाणवतात. त्या ठोक्यांनाच आपण नाडीचे ठोके म्हणतो. आपण शांत झोपेत असतो तेव्हा नाडीचे ठोके मंद गतीने पडत असतात. आपण जेव्हा जोरजोराने पळत असतो तेव्हा नाडीचे ठोके हे जलद गतीने पडत असतात. हृदय आकुंचन पावले की रक्तवाहिन्यामध्ये हृदयातील रक्त ढकलले जाते. त्याचं कारण म्हणजे हृदय आकुंचन पावल्यामुळे पंपसारखं हृदय रक्त पुढे ढकलते. त्यामुळे हृदयातील रक्त रक्तवाहिन्यामध्ये ढकलले जाते. प्रयोग करून पहा. लवचिक प्लास्टिक पासून बनवलेली पाण्याची एक बाटली घ्या. वाया गेलेली किंवा संपलेली बॉलपेनची एक रिफिल घ्या. प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाला मधोमध छोटेसे छिद्र पाडा. बॉलपेनची रिफिल त्या छिद्रात घट्ट बसायला हवी. आता प्लास्टिकची बाटली पाण्याने पूर्ण भरा. बाटलीला रिफिल घट्ट बसवलेले झाकण नीट लावा. रिफिलचा बराचसा भाग बाटलीच्या आत राहील आणि फक्त छोटेसे टोक बाहेर राहील याची काळजी घ्या. म्हणजे हा प्रयोग करणे सोपे जाईल. आता दोन्ही हातात ती बाटली उभी पकडा. हलक्या हाताने ती बाटली दाबा. बाटली परत सैल सोडा. असे 3-4 वेळा करा. तुम्हाला काय आढळून येईल? बाटलीवर दाब दिला की रिफिलमधून पाणी जोराने बाहेर पडते. दाब कमी केला की पाणी बाहेर पडणे
बंद होते. यावरून काय उलगडते? निष्कर्ष काय निघतो? बंदिस्त जागेतील द्रव पदार्थावर दाब दिला तर जागा मिळेल तेथून द्रव पदार्थ जोराने बाहेर पडतो. अशा पद्धतीने या प्रयोगाप्रमाणे हृदय शिथिलीकरण झाल्यानंतर बाहेरून घेतलेली हवा व अशुद्ध रक्त हृदयामध्ये खेचलं जाते. त्यानंतर हृदयाच्या आकुंचनामुळं शुद्ध झालेलं रक्त व कार्बन डायऑक्साईड युक्त हवा यांच्यावर दाब येऊन ते बाहेर फेकले जातात. त्यालाच आपण नाडीचे ठोके म्हणतो. अशा पद्धतीने ही प्रक्रिया अखंडपणे चालू राहते. मुलांना स्वाध्याय सोडवायला एक गेम मार्फत द्यायचा आहे. ती मुलं हा स्वाध्याय कॉम्प्युटरवर, मोबाईलवर कुठेही आपण त्याची लिंक शेअर केल्यानंतर सोडवू शकतात. हृदय ही एक महत्त्वाची अंतरिंद्रिय आहे. या वाक्यातील शब्द आधेमध्ये दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण हृदय हा शब्द लावूयात. तो त्या जागेवर बरोबर असल्यामुळं राईटचं चिन्ह आलं आहे. 2 नंबरला 1 लावूयात. चुकीचं असल्यामुळे इथं काहीच आलेलं नाही. पुन्हा हे लावलं, तो बरोबर असल्यामुळं राईटचं चिन्ह येऊन त्याचा कलर बदललेला आहे. महत्त्वाचे हा शब्द लावूयात. तो शब्द लावल्यानंतर काहीच झालेलं नाही. याचा अर्थ तिथं तो चुकीचा आहे. शरीरातील शब्द घेऊयात. बरोबर असल्यामुळं तिथं बरोबरचं चिन्ह येऊन त्याचा कलर बदललेला आहे. आता अंतरिंद्रिय लावलं, तोच त्या ठिकाणी नाही आहे, त्यामुळं तिथं बरोबर आलेलं नाही. पुन्हा 1 शब्द लावून पाहूयात. ते बरोबर असल्यामुळे तिथं बरोबरचं चिन्ह आलं आहे. महत्त्वाचे शब्द लावूयात. पहिल्यांदा महत्त्वाचे बरोबर आणि अंतरिंद्रिय बरोबर आणि आहे पण बरोबर आहे. यामुळे हे सगळे आपल्याला बरोबर दाखवले आहे. अशा पद्धतीने मुले गेमच्या मार्फत व्यवस्थितरित्या हा स्वाध्याय कंप्लीट करून घेऊ शकतात. इथं प्रश्न दिला आहे पहिल्यांदा, हवा संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे काम कोण करते? त्याचे उत्तर येऊ लागले. तिथं रक्त आले. बरोबर असल्यामुळं बरोबरचं चिन्ह, बरोबर असल्यामुळं बरोबरचं चिन्ह, जठर चुकीचं आहे तिथं चुकीचं चिन्ह आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा गेम खेळत ते उत्तर त्याचं शोधायचं आहे. फुफ्फुसे चुकीचं आहे. हवा संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचं काम फुफ्फुसे करत नाहीत, त्यामुळे तिथं चुकीचं उत्तर येतं आहे. याच प्रश्नाचं उत्तर फुफ्फुसेवर क्लिक केलं चुकीचं असल्यामुळे चुकीचं दाखवते. हे गेमच्या माध्यमातून मुलांना करताना खूप आनंद होतो. आपल्या शरीरातील पोकळ्या आणि त्यांची स्थाने याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. वक्षपोकळीचं स्थान ही छाती असल्यामुळे त्याच्या अगोदर वक्षपोकळी हा शब्द मी लावत आहे. त्यानंतर शिरोपोकळीचं स्थान डोक्यामध्ये असल्यामुळे मी डोक्याच्या अगोदर शिरोपोकळी हा शब्द लावत आहे. त्यानंतर उदरपोकळीचं स्थान हे पोटामध्ये असल्यामुळे मी या शब्दाच्या अगोदर उदरपोकळी हा शब्द लावत आहे. आणि ते उत्तर सबमिट केल्यानंतर सगळी उत्तरं बरोबर असल्यामुळे सगळ्यांच्या पुढे बरोबरचं चिन्ह आलेलं आहे. धन्यवाद.